नाही तर उगाच महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम चाललंय। भुजबळ साहेब इथे आहेत, मी भुजबळ साहेबांना मी एक सांगेन, भुजबळ साहेब एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही, मराठा समाज म्हणजे आम्ही सगळे पण आहोत। आम्ही आमच्या ओबीसी बांधवांच्या विरोधात नाहीये, आम्ही बहुजन समाज म्हणून मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज सगळे समाज एकत्र मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही गुणगोविंदाने राहतो, एक दुसऱ्याला मदत करतो, एक दुसऱ्याच्या लग्न समारंभात जातो, एक दुसऱ्याच्या अडचणीमध्ये उभं राहतो। म्हणून उगाच एक दुसऱ्याला आव्हान देण्याची जे काही प्रयत्न सुरू आहेत सभेमध्ये, इथून बोलले ते तिथून, हे आपलं मान्य नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं, अरे पोलीस का वाढवता रे, कशाच काय झाली, गडबड काय झाली? साहित्यावरून इनपुट आलेलं आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल। पोलिसांचा रिपोर्ट, पोलीस मारा, हरकत नाही, मला तयार आहे अध्यक्ष महोदय। परंतु अध्यक्ष महोदय मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे, मराठा आरक्षणाला मला विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, ही झुंडशाही थांबवा। आज छगन भुजबळ आहे, उद्या आणखी कोणी, प्रकाश सोळंके झाला, क्षीरसागर झाला, आणखी झाला, आता भुजबळ होईल, मग हे होईल, मग ते होईल, मग ते होईल, आणि आपण सगळे गप्प बसणार आहात। काही त्याच्यावर बोलणार नाही, कोणी त्याचा धिक्कार करणार नाही, कोणी त्याचा निषेध करणार नाही।